देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असणाऱ्या पुण्यातील विविध भागांमधील संपर्क सुधारण्याच्या उद्देशाने उभारला जात असणारा राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे अर्थात पुणे रिंग रोड प्रकल्प, ज्याची सगळ्यांनाच विशेषतः पुणेकरांना फार आतुरता लागली आहे। पण सध्या या कामामध्ये अडथळा निर्माण झाल्याने प्रकल्पाचा वेग मंदावलाय। दरम्यान पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए यांच्या वादामुळे हे काम थांबल्याचं म्हटलं जात आहे। चला तर मग नेमकं काय हे प्रकरण आहे, या सगळ्याबद्दलच अधिक सविस्तर आणि सोप्या शब्दात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे रिंग रोड हा महाराष्ट्रातील पुणे शहराला वेढणारा एक प्रस्तावित महामार्ग आहे। वाहतूक कोंडी कमी करणं, शहराच्या विविध भागांमध्ये पोहोचणं हे सुलभ करणं आणि पुणेकरांना प्रवासाचा उत्तम अनुभव देणं, या सगळ्या मागचा हा मूळ उद्देश आहे। दरम्यान शहरासाठी याची किती गरज आहे हे आता आपण वेगळं बोलायला नको, याबद्दल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेकदा बोललेलो आहोत। पण जरी हा प्रकल्प पुणे शहरासाठी महत्त्वाचा असला तरी देखील सध्या त्याचं काम थांबलेलं आहे। चला तर मग हे कारण नेमकं काय आहे समजून घेऊयात। तर पुणे शहरासाठी 2 रिंग रोड प्रस्तावित असून या महत्त्वाच्या प्रकल्पाचं काम सध्या भूसंपादनाच्या निधी अभावी थांबलेलं आहे। संबंधित गावांमधील जमीन संपादनासाठी निधी कोण देणार यावरूनच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए आणि महानगरपालिका यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेत। तर यातही असं झालंय की पीएमआरडीएने यासाठी निधी देण्यास नकार देत हा खर्च महानगरपालिकेने करावा अशी भूमिका घेतली आहे। तर महानगरपालिकेकडून याकरिता स्पष्टता अद्याप समोर आली नसल्याचा हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झालाय। पण यावर तोडगा आता नेमका काय असा प्रश्न अनेकांनाच पडला असेल। तर आता याचं उत्तर असं आहे की आता या सगळ्या रखडलेल्या कामाला मार्गी लावण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली असून आता याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असून त्यांच्या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जर पीएमआरडीएला निधी देण्याचे आदेश दिले तर मग या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याशिवाय सुरुवातीला म्हटल्यानुसार पुणे शहरासाठी 2 रिंग रोड प्रस्तावित आहे, ते म्हणजे एक अंतर्गत आणि दुसरा म्हणजे बाह्य रिंग रोड प्रकल्प। आणि यामध्ये राज्यस्तरीय महामंडळाकडून उभारला जात असलेला बाह्य रिंग रोडचं काम हे सुमारे 25% पूर्ण झालं असं म्हटलं जातंय। मात्र पीएमआरडीए कडून उभारला जाणारा अंतर्गत रिंग रोड अजूनही अनिश्चिततेमध्येच असल्याचं दिसून येतंय। दरम्यान हा अंतर्गत रिंग रोड सुमारे 43 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी सुमारे 115 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार असल्याचं म्हटलं गेलंय। या संदर्भात 13 गावांमधील जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता आणि त्यापैकी 11 गावांमधील जमिनीची मोजणी आणि मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याची माहिती प्राधिकरणाला सुद्धा देण्यात आली आहे। तर निधी उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा थेट खरेदी पद्धतीनं भूसंपादन सुरू करण्याचं नियोजन होतं। मात्र आता निधी अभावी ही प्रक्रिया काही रखडलेली दिसतेय। दरम्यान न्यायालयीन वादामुळे राज्य सरकारनं पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा रद्द केला असून संबंधित गावांमधील विकासाचे सर्व अधिकार हे महापालिकेकडे आता वर्ग करण्यात आल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळे भूसंपादनाचा खर्च नेमका कोण उचलणार हा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय। बरं, आता नेमकी कोणत्या भागातील जमीन यामध्ये येणार आहे यासोबतच याची रचना आणि तांत्रिक बाबी सुद्धा आपण पाहूयात। तर या प्रकल्पासाठी वडाची वाडी, भिलारेवाडी, पिसोळी, येवलेवाडी, गुजर, निंबाळकडवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, कदम वाकवस्ती, सोळू, निरगुंडी, वडगाव, शिंदे अशा एकूण 13 गावांमध्ये भूसंपादन हे केलं जाणार आहे। शिवाय हा प्रस्तावित महामार्ग एकूण 128 किलोमीटर लांबीचा आणि 6 पदरी द्रुतगती महामार्ग हा असणार आहे। या रिंग रोड मध्ये प्रत्येक बाजूला 2 मार्गिका, 8 उड्डाण पूल, रेल्वे मार्गावर 4 पूल, 7 उन्नत महामार्ग, 14 भुयारी रस्ते आणि तब्बल 13 बोगद्यांचा समावेश करण्यात आलाय। यासाठी शासनाच्या मालकीची 48 हेक्टर आणि खासगी मालकीची सुमारे 25 हेक्टर म्हणजेच 61.8 एकर जमीन लागणार असल्याचं म्हटलं गेलंय। त्यासोबतच एकूण 4 टप्प्यामध्ये हे काम केलं जात असल्याची सुद्धा माहिती आहे। आता हे 4 टप्पे नेमके कसे आहेत ते सुद्धा पाहूयात। तर पहिल्या टप्प्यामध्ये थेऊर फाटा, NH9, केसनांद, वाघोली, चरोली, भावडी, तुळापूर, आळंदी, केळगाव, चिंबळी हे परिसर येणार आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये NH50, चिंबळी, मोई, निघोजे, सारगुंडे, शेलारवाडी, चांदखेड, पाचणे, पिंपळोली, रिहे, घोटवडे आणि पिरगुंड फाटा असा यांचा या परिसराचा समावेश आहे। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये पिरगुंड फाटा, भुगाव, चांदणी चौक, आंबेगाव, कात्रज आणि चौथ्या टप्प्यामध्ये आंबेगाव, कात्रज, मांगडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी, वडकी नाका, रामदरा, थेऊर फाटा आणि NH9 हे परिसर या सगळ्यामध्ये येणार असून या ठिकाणी भूसंपादन केलं जाणार आहे आणि त्यानुसारच कामाचं नियोजन देखील आहे।
पण तुम्हाला माहिती आहे का, हा प्रकल्प सर्वप्रथम 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारनं शहरी पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित केला होता. तर या प्रकल्पाला 2021 मध्ये मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी 26,831 कोटी रुपयांचं बजेट सुद्धा मंजूर करण्यात आलं होतं. तर या प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA करणार आणि 2025 पर्यंत या प्रकल्पाचं काम पूर्ण करणार असा दावा पूर्वी करण्यात आला होता. पण आता अनेक कारणांमुळे याची अंतिम तारीख ही हळूहळू पुढे जात असल्याचं आपल्याला दिसूनच येत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर हा प्रकल्प पुन्हा एकदा कामाला गती घेईल आणि त्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहराच्या सर्व प्रमुख भागांमध्ये सहज प्रवेश मिळेल. त्याचबरोबर प्रवासाचा वेळ कमी होईल आणि पुणेकरांना प्रवासाचा अधिकच चांगला अनुभव सुद्धा घेता येणार आहे. याचबरोबर या प्रकल्पामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि अधिकच गुंतवणूक आकर्षित होईल. त्यामुळे शहरातील आर्थिक घडामोडींना चालना मिळण्याची या प्रकल्पाकडून अपेक्षा मानली जाते. तर मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई पुणे महामार्गाला एक पर्यायी मार्ग सुद्धा यामुळे उपलब्ध होऊ शकतोय. त्यामुळे एकूणच पाहता पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला रिंग रोड प्रकल्प सध्या निधी आणि अधिकारांच्या वादामध्ये अडकला असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबद्दल नेमका काय निर्णय घेतात यावरच आता या प्रकल्पाचं खरं तर भवितव्य अवलंबून आहे असं म्हणता येणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांचंच लक्ष याकडे लागलंय. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासोबत. मात्र तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.